मी काँग्रेसचाच आहे. निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसला पाठिंबा दिला. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. जर भाजपा नेते मला बोलावत असतील तर मी चांगले काम करतो हे प्रशंसापर असल्याचे त्यांच्याकडून दिसून येते, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या जवळीक संदर्भात भाष्य केलंय. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीची मतदार यादी अद्याप जाहीर झाली नाही तरी देखील निवडणुकीचा कार्यक्रम राबवलाय. यामागे गौड बंगाल काय आहे असा सवाल केलाय. महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. शिवसेना, ठाकरे गट, वंचित आघाडी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली जाणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही, पण भाजप उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत काँग्रेसला 50,000हून अधिक मते मिळाली आहेत. अनेकांनी पक्ष सोडले, पण जनता आमच्या बरोबर आहे. भाजपाविरोधात नाराजी आहे. महापूर उपाययोजनांसाठी 600 कोटींचा निधी आणल्याचं सांगितलं जात आहे, पण यातून महापूर उपाययोजना होणार नाहीत. केवळ नाले आणि मोठ्या गटारी बांधल्या जाणार आहेत. हा प्रकल्प अहवाल करताना लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेतलं नाही. गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती, पण केवळ 15 कोटींचा निधी दिलाय. भाजपकडून ही फसवणूक झाली आहे. वारणा योजनेचे देखील तेच आहे. भाजपची मंडळी फक्त मतांसाठी घोषणा करत असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केलाय. काय गडबड ही कळलेली नाही, त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगाल दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक तिन्ही नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या, इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत ह्या मतदारसंघात महापालिका अशा क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे. आणि काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतून निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामुळे ती आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या वेळेसारखा भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहीन की नाही ह्याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू पण हा तुम्ही विचारू शकता, तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचितना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल होती, शरद पाटील सर आता नसतील तर त्यांच्या लोकांची चर्चा चालू. असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू. मी पूर्वीही सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय हे मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो. त्याच्या बदल्यात मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशीच गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहतो.